नमस्कार, मी प्राध्यापक सुधीर दिंडे. आज आपण या BA द्वितीय वर्ष ह्या लेक्चरमध्ये जे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे त्याचाच आज पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन बाबत राष्ट्रीय धोरण 2007 याचा प्रिॲम्बल, स्कोप आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स हे कशा स्वरूपाचे आहेत हे आपण बघितलं होतं. आज आपण या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स बाबत तयार केलेले राष्ट्रीय धोरण 2007 यामध्ये आपण आज या ठिकाणी या राष्ट्रीय धोरणाची उद्दिष्टे काय आहेत हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये ह्या उद्दिष्टांमध्ये खरं तर प्रामुख्याने 2 ते 3 स्वरूपाची महत्त्वाची उद्दिष्टे ह्या धोरणाची सांगण्यात आलेली आहे. ह्याचा डिटेलमध्ये बाब पूर्णपणे बघणे या ठिकाणी नितांत आवश्यक असं ठरते. कारण की कोणत्याही धोरणाची, योजनेची उद्दिष्टे किंवा कोणता एखादा निर्णय झाला, जर शासकीय स्तरावर सार्वजनिक क्षेत्राबाबत एखादा निर्णय झाला, त्याची उद्दिष्टे ही आपण विस्तृत स्वरूपात जाणून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे आपल्याला त्या धोरणासंबंधी, त्या निर्णयासंबंधी आपल्याला इत्यंभूत माहिती, त्याचा उलगडा हा व्यवस्थित स्वरूपात होऊ शकतो. त्याच्या पॉझिटिव्ह प्लस पॉईंट्स काय आहेत, त्याच्या निगेटिव्ह मायनस पॉईंट्स काय आहेत, या सर्व बाबी आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकतो. त्यामुळं या 2007च्या धोरणाचं एक उद्दिष्ट असं आहे की व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनसाठी सुयोग्य आणि पोषक अशी वातावरण निर्मिती करणे. या धोरणामध्ये त्या सर्व बाबींचा योग्य प्रकारे विचारपूर्वक अशा स्वरूपात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला आपले कार्य करण्यासंबंधी किंवा आपली भूमिका पार पाडण्यासंबंधी एक पोषक अशा स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी निर्माण होऊ शकेल. त्याचबरोबर या धोरणामधनं त्यांच्या व्यावसायिक प्रभावातून त्यांची स्वायत्तता ही अबाधित कशा प्रकारे राहील या बाबीचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. या धोरणामध्ये सर्वात महत्त्वाची जर गाभा काय असेल या धोरणाचा, तर या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनची स्वायत्तता टिकवणे. त्यांच्या व्यावसायिक प्रभावातून, म्हणजे जर त्यांना पोषक अशी वातावरण निर्मिती करण्यात आली, तर अशा पोषक अशा वातावरण निर्मितीतून आपण बघतो की ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आपले कार्य, आपली भूमिका ही प्रभावीपणे पार पाडतील आणि त्यामुळं त्यांचा जो काही व्यावसायिक प्रभाव आहे, म्हणजे दे आर द मोस्ट प्रोफेशनल्स, ते आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या ठराविक उद्देश साध्य करण्यासाठी खूप विचारपूर्वक असं कार्य करीत असतात. म्हणून आपण म्हणू की त्यांच्या व्यावसायिक प्रभावातून त्यांची स्वायत्तता कशा प्रकारे अबाधित राखता येईल या बाबीचा या धोरणांमधून विचार केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स, खरं तर कुठलेही ऑर्गनायझेशन्स असो, ह्या ऑर्गनायझेशन्स वित्ताच्या तरतुदीशिवाय हे कार्य करू शकत नाही. सर्व प्रकारच्या बाबी आहेत, नियोजन आहे, संघटन होत आहे, निर्देशन आहे, हायरार्की आहे, है ना. त्याचबरोबर हायरार्कीमुळं रिपोर्ट रायटिंग, रिपोर्ट डिस्पॅच ह्या सर्व बाबी व्यवस्थित सगळ्या ठरण्यात आलेल्या आहेत. परंतु जर का त्या ठिकाणी वित्ताची उपलब्धता नसेल, रिसोर्सेस नसतील, तर काय होईल, फायनान्शियल रिसोर्सेस नसल्या कारणाने कोणतंही काम होऊ शकणार नाही. कोणतीही संघटना ह्या वित्ताशिवाय कार्य करू शकत नाही. मग ह्या दृष्टिकोनातून या धोरणामधनं व्हॉलंटरी
व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनच्या बाबतीतही सुद्धा हा विचार करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आपल्या कार्यासाठी लागणारे जे काही आर्थिक रिसोर्सेस असतील, हे आर्थिक रिसोर्सेस जे काही मोबिलाइज किंवा ज्या पद्धतीनं ते उभारतील, मग ते आर्थिक ते इकॉनॉमिक रिसोर्सेस देशामधनं उभारतील किंवा विदेशातनं आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा ते आपले रिसोर्सेस उभारू शकतात आणि त्यांचा सोर्स हा देशांतर्गतही असू शकतो, परदेशातही असू शकतो. मग अशा वेळी ह्या ऑर्गनायझेशनला आपले रिसोर्सेस तयार करून आपली रिसोर्सेस प्राप्त करण्यासंदर्भातच्या सर्व बाबी, पोषक अशा बाबी ह्या धोरणामध्ये तरतूद करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला आपले कार्य, आपली भूमिका व्यवस्थित या ठिकाणी पार पाडता येईल. त्याचबरोबर आपण बघतो की या 2007च्या धोरणामध्ये याही बाबीचा मोठ्या प्रमाणावर विचार करण्यात आलेला आहे की शासन आणि व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन हे परस्पर सहकार्य, विश्वास ह्यामधून एकत्र काम करू शकतील, एकत्र कशा प्रकारे काम करू शकतील याही बाबीचा या धोरणामधून मोठ्या प्रमाणावर विचार करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण बघतो की आजच्या ह्या कल्याणकारी राज्य संकल्पनेमध्ये प्रत्येक कार्य शासन स्वतः करणे आणि ती बाब त्या ठिकाणी शासनाला प्रत्येक क्षेत्रात साध्य करणे ही बाब कठीण अशी आहे आणि यामुळं शासनाला अनेक वेळा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सच्या मदत ही घ्यावी लागते आणि अशा वेळी या धोरणामध्ये अशी तरतूदही करण्यात आलेली आहे किंवा हे धोरण जे आहे अशा पद्धतीने तयारी करण्यात आलेलं आहे की शासन आणि या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स परस्पर विश्वास आणि सहकार्याने एकत्र काम करू शकतील. त्याचबरोबर आपण बघतो की ह्या धोरणामधनं प्रामुख्याने या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आपलं जे त्या एक सेल्फ गव्हर्निंग आहे, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स सेल्फ गव्हर्निंग आहे, हे त्यांचं गव्हर्नन्स आणि त्यांचं मॅनेजमेंट हे पारदर्शी आणि उत्तरदायी कशा पद्धतीने राहील या बाबीचीही दक्षता ह्या 2007च्या धोरणातनं घेण्यात आलेली आहे. त्यांचं व्यवस्थापन, कारण ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत, ह्या समाजाप्रती निश्चितच उत्तरदायी आहे. त्यांनी निश्चित केलेला उद्देश, त्यांनी निश्चित केलेलं त्यांचं फील्ड या बाबत ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन निश्चित प्रमाणामध्ये उत्तरदायी आहे. मग अशा वेळी ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स यांचं व्यवस्थापन हे समाजाभिमुख अधिक प्रकारे असावं आणि त्याच्यासाठी हे जे व्यवस्थापन आहे हे त्यांचं शासन प्रशासन जे आहे हे पारदर्शी असणं या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सचं जे व्यवस्थापन आहे हे अशा पद्धतीनं पारदर्शी आणि उत्तरदायी राहावं या दृष्टिकोनातून आपण बघतो की या धोरणामध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद केल्याची आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपण बघतो की या व्हॉलंटरी एजन्सीजसाठी, या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्ससाठी या ठिकाणी पोषक वातावरण निर्मिती करणे म्हणजे त्याबाबतही विश्लेषण किंवा डिटेल्स हे या धोरणामध्ये देण्यात आलेले आहे. आपण बघतो की ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला पोषक स्वरूपाचं वातावरण देऊन यांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, राजकीय विकास हा या ठिकाणी साध्य करण्यास त्यांची भूमिका पूरक राहावी किंवा त्यांची मदत व्हावी या दृष्टिकोनातून या धोरणामधनं बघण्यात आलेलं आहे.
कारण ह्या ज्या व्हॉलंटिअर ऑर्गनायझेशन्स आहेत हे प्रामुख्याने यांचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे ह्या ग्रासरूट लेवलवर, स्थानिक लेवलवर कार्य करतात. ह्याचबरोबर आपण बघतो की हा सामाजिक राजकीय सामाजिक राजकीय त्याचबरोबर हा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला एक पर्यायी विकास नमुना निवडण्याचंही स्वातंत्र्य या माध्यमातून दिलेलं आहे. कारण काय की अनेक वेळा शासनामार्फत, शासकीय स्तरावर किंवा शासकीय एजन्सीज मार्फत ज्या वेळेस हे विकासाची ध्येय साध्य होतात त्यावेळेस की काही अँटी फोर्सेस असतात की जे ह्यामध्ये बाधा आणतात, जे ह्यामध्ये अडचणी आणतात. मग अशा वेळी हा विकास किंवा ही विकास प्रक्रिया ही थांबू नये किंवा यामध्ये कसल्याही प्रकारचा खंड पडू नये या दृष्टिकोनातनं, या धोरणांमधनं याही बाबीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनसाठी की ही जी विकास प्रक्रिया आहे ही सातत्याने चालावी. हा सामाजिक, आर्थिक, राजकीय विकास ह्यांचं एक पर्यायी नमुना या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनने बनवून राबवावा, त्याबाबत त्यांना एक स्वातंत्र्यही त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि त्यामधून आपण बघतो की आजच्या घडीला याचं खरं तर एक उदाहरण म्हणजे जर बचत गटाच्या माध्यमातून आपण बघितलं तर खूप मोठं बचत गटाला माहिती, बचत गटांना मदत या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मिळालेली आहे. आजच्या परिस्थितीला काही काही बचत गट हे खूप आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांनी अनेक स्वरूपाच्या आपल्या मेंबर्सच्या आर्थिक समस्या सोडवलेल्या आहेत. आर्थिक समस्या सोडवणं म्हणजे त्याचा आर्थिक विकास करण्यासाठी भरघोस मदत करण्यासारखंच असतं. आणि हे जे साध्य झालेले या ठिकाणी हा एक मुख्य आर्थिक विकासाचा एक पर्यायी नमुना असल्यासारखा आहे की ज्या माध्यमातून व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन हे साध्य करताना दिसून येतात. आणि ह्याच बाबी या धोरणामध्ये मोठ्या प्रमाणावर अपेक्षित असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपण बघतो की गरिबीसारखे सामाजिक आव्हाने जे आहेत, हे गरिबी यासारखे सामाजिक आव्हाने ही पेलण्यासाठी किंवा हाताळण्यासाठी नवनवीन पर्यायी अशा मार्गाचा ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनने शोध घ्यावा याबाबतही निर्देशने या धोरणामधनं देण्यात आलेले आहेत की त्यांनी की समाजामध्ये खरं तर अनेक समस्या आहेत, मोठ्या प्रमाणावर समस्या, आणि अनेक समस्यांच्या मुळाशी एक महत्त्वाचं कारण आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतं आणि ते कारण म्हणजे गरिबी, समाजात असणारी गरिबी. मग ही जी समस्या आहे ही समस्या इतर सर्वच कार्यभूमिकेंना प्रभावित करते. या घटकामुळे विकासाची सर्व मार्ग हे अनेक वेळा प्रभावहीन होऊन जातात. त्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशा सामाजिक समस्या ह्या वेळेवर योग्य प्रकारे हाताळणे हे नितांत महत्त्वाचं आहे. मग अशा वेळी या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सना ह्या ज्या धोरणाच्या माध्यमातून हे सुचवण्यात आलेले आहे, निर्देश देण्यात आलेले किंवा त्यावर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की यांनी या अशा सामाजिक समस्या ह्या सोडविण्यासाठी काय करावं, नवनवीन मार्गाचा शोध घ्यावा आणि त्याचा अवलंब करावा. त्याचबरोबर व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनशी संबंधित जी काही सर्व स्वरूपाची कायदे, धोरणे, नियम ही आहेत ही या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनची स्वायत्तता जपून त्यांना अधिक उत्तरदायी बनवणे या धोरणाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची बाब किंवा या धोरणाचा गाभा
काय आहे जर आपल्याला बघायचा असला तर प्रामुख्याने तुम्हाला सांगतो, या धोरणाचा गाभा हा असा आहे की या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनची स्वायत्तता जपून त्यांना अधिक उत्तरदायी बनविणे, समाजाभिमुख बनविणे. प्रत्यक्षात व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन ह्या समाजाभिमुख कार्य करीतच असतात, परंतु त्यांना अधिक उत्तरदायी बनविणे, त्यांच्या उद्देशाप्रती, त्यांच्या कार्यभूमिकेप्रती अधिक उत्तरदायी बनविणे हा खरं तर ह्या धोरणाचा मूळ गाभाच आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अशा पद्धतीनं खरं म्हणजे या धोरणामध्ये या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्ससाठी एक पोषक, सोयीस्कर असं वातावरण निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे. उर्वरित याचं विश्लेषण आपण पुढच्या लेक्चरमध्ये करू. धन्यवाद.